आम्ही आलो तो मुख्य आजचा विषय म्हणजे मंडणगडचा आमचा कायमचा जिव्हाळ्याचा म्हणजे संबंध असताना मुंबईचा आणि पुण्याचा आमचा सर्व संपर्क तुटलेला आहे आणि आंबेड पूल सध्या बंद आहे. आंबेड पूल बंद असल्यामुळे मोठ्या पाण्यानं बंदी असल्यामुळे आमच्या समुद्राचा पूर्ण माल येत नाही आणि आता सध्या एस टी देखील येत नाही. त्यामुळे आम्ही शहरातले सर्व म्हणजे पूर्ण व्यापार होता पूर्ण ठप्प झाला आणि पूर्ण बाजारपेठ ओस पडण्याच्या परिस्थिती आलेली आहे. एकतर मंडणगड एक साईडला टोकामध्ये आपले कोणत्याही प्रकारचे साधनं आहेत आणि जवळ साधनं असल्यामुळे ती बंद असल्यामुळे सर्व गावांना कंटाळलेलं आलेलं आहे. तर याबाबत आम्हाला तुमच्याकडे हात जोडून अशी विनंती आहे की मंडणगडचा हा आंबेडचा पूल लवकरात लवकर चालू करावा. ही आमची मागणी आपण प्रशासनापर्यंत पोहोचवली. आणि दुसरं साहेब त्याच्यासोबतच हा पूल दरवेळी येतो हा दुसरा अनुभव आहे. गेल्या वेळी देखील पुलाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे स्ट्रक्चर ऑडिट झाल्याने पूल चालू झाला. आता पुन्हा हा नवीन प्रत्येक गोष्ट अशा होत जाणार. त्यामुळे पुन्हा नवीन पूल तिथे व्हावा ही आमची सर्व तालुकावासींच्या वतीनं तुमच्याकडे कळकळीची नम्रतेची मागणी झाली. आणि दुसरा विषय आज दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे आपल्या युवकांना मारहाण झालेली आहे ही अतिशय वाईट बाब आहे. तर त्या संदर्भात देखील आमच्या व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना आहेत त्या देखील आम्ही तुमच्याकडे पोहोचवले. तसं आम्ही देण्यासाठी आलो. संपवलं कसं काय जे पुलाचा विषय आहे सुरू होतं त्यामुळे आता 2-3 दिवस पाऊस सुरू असल्यामुळे अडचणी आली आणि ते पाण्यात उतरून वगैरे त्यांनी रोबोट्स वगैरे चेक करतात. त्याच्यामध्ये आपण हायवेमध्ये ऑडिट पूर्ण केलं आणि जर कुठे काही प्रॉब्लेम असला आपण बरोबर वाहतूक सुरू केली हे व्हेकल्स आला आणि जर काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये पुला काय आली मध्ये दुर्घटना झाली की पूल पूर्ण बस आहे पाणी दिली होती महाराष्ट्र साईडला असे काही दुर्घटना व्हायचं म्हणून काही प्रॉब्लेम होऊ नये त्याच्यात आम्ही सर्व बाजून केलं चेक करून घेणार. जर काही प्रॉब्लेम असेल त्याला काय उपाययोजना करते काय करणार आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण तात्काळ सुरू करायला हे करणार. फक्त मध्ये 2-3 दिवस पाऊस सुरू असल्यामुळे त्यांना सगळी इन्स्पेक्शन करायला अडचण येत होती. आता पाऊस कमी पण झाला त्यामुळे कालच म्हणले की 1 ते 2 दिवस आमचं होऊन जाईल. आमचा रिपोर्ट आणखी 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल. आम्ही त्याला की तात्काळ समजा दुपारी 12 काम चालू की आम्ही लगेच 1 तासामध्ये तुम्हाला कळवतो. कारण आम्ही निपदाना 2-3 दिवसामध्ये कंटिन्यूस फॉलोअपमध्ये होतो. तुम्ही लवकर पूर्ण करा कारण हा 2 तालुक्यांना 2 जिल्ह्यांना होणार पूर्ण आणि मंडणगडसाठी फक्त मंडणगड दापोली मार्केट ही वाहतूक मुंबई जिथूनच होते. त्यामुळे आणि दुसरा अल्टरनेटिव्ह ऑप्शनच नाही. तुम्हाला मग पूर्ण ते महामार्ग एवढं लांबून सगळं जावं. तुम्ही तात्काळ याचं जे काय असेल ते दोन्ही अँगल आपल्याला सेफ्टी पण इम्पॉर्टंट. आपण हायवेमध्ये काहीतरी केलं चालू केलं आणि जर काही रात्री वेळेत ते काही दुर्घटना घडली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. तरी बस पाण्यात जाणं किंवा ट्रक असेल ते काय असेल काल बघा एक ट्रक पाण्यात पडला तर त्याची चुकी होती. पण अशी दुर्घटना होऊ नये त्यावेळेस आम्ही सेफ्टीला प्राधान्य देऊ लवकर याचा प्रयत्न करतो. इव्हन फक्त त्याचं चालूच आहे काम म्हणजे तामिळनाडूमधून त्या सगळ्या मशीन बोलवले होते. पावसाळा असल्यामुळे त्यांना थोडं लिमिटेशन असतात. आता पाऊस उघडला त्यावेळेस 1-2 दिवसामध्ये करून घेतो लवकर आम्ही सुरू करायचा प्रयत्न करतो. आणि दुसरा विषय तसं ते निवेदन आम्ही वर शासनावर पाठवतो. बाकीच्या संघटनेत निवेदन दिलं होतं आपण